नमस्कार सगळ्यांना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवत आहोत सोयाबीनची भाजी. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहेत एक छोटी वाटी सोयाबीन गरम करण्यासाठी ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये साधारणतः एक अर्धा चमचा मीठ टाकणार आहे. त्यानंतर हे जे आपण मगाशी एक वाटी सोयाबीन घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये टाकणार आणि हाय फ्लेमवर याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि एक साधारणतः 3 ते 4 मिनिट ह्या सोयाबीनला मऊ होईपर्यंत उकळून घ्यायचं. याच्यावर जो वरती फेस येईल तो काढून घ्यायचा. याला असं सतत हलवत हलवत शिजून घ्यायचा आणि हा जो वरती फेस येतोय तो असा काढून घ्यायचा. तुम्ही बघू शकताय एक 2-3 मिनिटांमध्ये सोयाबीन चांगले मऊ झालेले आहेत. आता या स्टेजला हे सोयाबीन काढून एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे. आणि याच्यावर थोडं गार पाणी घालून घ्यायचं आणि एक साधारणतः 5 ते 10 मिनिटं असंच ठेवून द्यायचं. याच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी असेल ते खाली चाळणीतनं गळून जाईल. तोपर्यंत आपण वाटण्याची तयारी करूया. तर वाटण्यासाठी मी इथे एक स्मॉल साईजचा टोमॅटो घेतलाय, एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, एक छोटा अद्रकचा तुकडा आणि कोथिंबीर घेतली थोडीशी. तर आता हे सगळे साहित्य आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊयात. अशा प्रकारे एक आपण फाईन वाटण तयार करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण मगाशी जे सोयाबीन काढून ठेवलं होतं ते आता गार झालेलं आहे. तर ते असं हाताने पिळून त्याच्यातलं सगळं पाणी असं काढून घ्यायचं. या पद्धतीने आता आपण फोडणीची तयारी करूया. गॅसवर मी कढाई ठेवलेली आहे. त्या कढाईमध्ये साधारणतः 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं. एक चमचा जिरं घालायचं. जिरा आणि मोहरी चांगली तडतडली कांदे टाकायचे. कांदे जे आहेत चांगले मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं. कांदा चांगला परतलाय. आता या स्टेजला मगाशी जे आपण वाटण केलं होतं ते टाकायचं. या वाटणाला तुम्ही बघू शकता याच्यातलं पाणी आटले आणि तेलही सुटलं. आता या स्टेजला याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात. तर त्यासाठी 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा लाल तिखट. तुम्हाला तिखट कसं हवंय त्यानुसार तुम्ही लाल तिखट कमी जास्त करू शकता. थोडीशी हळद आणि 2 चमचे धन्याची पूड टाकली मी याच्यात. आता हे चांगलं परतून घ्यायचं. मसाले चांगले याच्यामध्ये परतून घ्यायचे आपण. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं. तुम्ही बघू शकताय मसाले चांगले परतलेले आहेत आणि साईडनी तेलही सुटलेलं आहे. आता या स्टेजला मगाशी जे आपण सोयाबीन घेतलं होतं ते टाकून घ्यायचं याच्यामध्ये.
सोयाबीन परतून घेतलं. आता याच्यामध्ये तुम्हाला जसं ग्रेव्ही हवं आहे, कसं हवं आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाण्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची. आता मला जास्त पातळ नको आहे, त्यामुळे मी थोडंसंच पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये. मला जास्त रस्सा नको आहे किंवा मला जास्त ग्रेव्ही नाही हवी आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी टाकून मला नॉर्मल आपलं जसं हवं आहे तसं मी पाणी याच्यामध्ये ॲडजस्ट करते. एवढं तुम्ही बघू शकता काय मस्त दिसते सोयाबीनची भाजी. हे बघा, अजून एक 2-3 मिनिटांनी पूर्णपणे सोयाबीन शिजेल. याच्यावरनं थोडीशी मी कोथिंबीर टाकते बारीक चिरलेली. गॅस बंद करून झाकण देऊन 1-2 मिनटं असंच ठेवून द्या. मग मी तुम्हाला बाउलमध्ये काढल्यानंतर ना दाखवते भाजी आपली कशी दिसते. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा असंच काहीतरी नवीन घेऊन. धन्यवाद.